सुलतान भैया क्या नाम है उधर वाले का? उधर वाले का नाम क्या है? उधर वाले का नाम नहीं और उसका नाम साहिल है। इधर वाले का नाम नहीं, इसका उसका नहीं मालूम मुझे। उसका नाम साहिल है। इसका तो मालूम है। नामदेव श्रीचंद चव्हाण, धन्यवाद। बऱ्याच वेळानंतर पुन्हा एकदा आपण माईक कनेक्ट करून दिला त्याबद्दल आपले आभारी आहोत। आणि आता जर का माईक बंद पडला की माझ्या डोक्यात मारून घेतो, जाऊ द्या सांगलो मी अक्षरशः। आणि आता अंतिम टप्प्याकडे मार्गक्रमण करीत असणारे हे कुस्ती मैदान पंचक्रोशीतील अनेक मंडळी ज्यांचं कुस्तीवरती प्रेम आहे, या लाल मातीवरती प्रेम आहे, अशीच लोक या मैदानाभोवती अजूनही थांबलेले आहेत। या निमित्ताने मला एक कार्य आठवत, गोंधळाला चांदणे लगडून जावे, गोंधळाला चांदणे लगडून जावे। गोंधळाला जसं चांदणे लगडावी तशी मैदानाभोवती चांदण्यांसारखी स्टार सारखी माणसं मला दिसायला लागलेली आहेत। ज्याचं कुस्तीवर प्रेम आहे, ज्याला कुस्तीतलं कळतं अशीच माणसं या ठिकाणी थांबलेली आहेत। येड्या गाभाऱ्याचं काम नाही। ग्रामपंचायत सदस्य अप्पू बागडे पाटील उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा धन्यवाद आहे। तरुण तरफदार नेतृत्व जसवाडा गाव रामचंद्र बागडे मस्तकांचे सुपुत्र, वडिलांनी कुस्ती मैदान गाजवलं, कुस्तीचा फड गाजवला आणि त्यांच्यानंतर अप्पू बागडे राजकारणाचा फड गाजवत आहेत, ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून काम पाहत आहेत। सोबतीला आमचे पोलीस पाटील देखील बसलेले आहेत। पोलीस पाटील म्हणजे गावाचं त्रिनेत्र म्हटलं गेलेलं आहे। गावातील इत्थंभूत माहिती पोलीस डिपार्टमेंट पर्यंत पोहोचवण्याचं काम पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात असे पोलीस पाटील ज्यावेळेस या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा धन्यवाद। त्याचबरोबर 1 तारखेला सुभाषनगर पानपोई या ठिकाणी गोल्डन मॅन जहीद चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य हेल्यांच्या तकरीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर 1 तारखेला थंडीमध्ये माझी सुद्धा बॅटरी उतरत चालली होती, माझी उतरलेली बॅटरी चार्जिंग करण्याचं काम आता सुरू आहे। संजय देवकर पाटील, संभाजी देवकर यांचे पिताश्री संभाजी देवकरांना यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे। आवाज पोहोचतोय का? काल संभाजीने काय चॅनलचं काय अल्ताफ पेलवान खांडवा
अल्ताफ पहलवान खंडवा। फेसबुक पे भी अल्ताफ पहलवान खंडवा, इंस्टाग्राम सब दूर आएगा ये पूरा आएगा। हे बघा, कुस्ती मैदान आता अंतिम टप्प्यात आहे. जोपर्यंत जोडलेल्या पैलवानांचे नावं इथे नोंद केल्या जात नाही तोपर्यंत इनाम दिल्या जाणार नाही. दोघही पैलवान कुस्ती झाल्यानंतर इथपर्यंत यायचंय आणि तुमचे जर नावं इथं नोंद असतील तरच तुम्हाला इनाम दिल्या जाईल. धन्यवाद. काल वरजडी कुस्ती मैदानामध्ये संजय देवकर पाटील यांचा सुपुत्र संभाजी याने अत्यंत तिखट आणि खट्ट कुस्ती करून विजय संपादित केला होता. जबरदस्त कुस्ती आणि आज देखील पुन्हा या मैदानाला ते उपस्थित झालेले आहेत. एकता व्यायामशाळा खुलताबाद या व्यायामशाळेसोबत माझं अगदी जिव्हाळ्याचं नातं राहिलेलं आहे. वाजव तुम्ही आता. या तालमी सोबत माझं अगदी जिव्हाळ्याचं नातं आहे, कारण पोलीस डिपार्टमेंट मध्ये भरती झाल्याच्या नंतर जवळजवळ 15 वर्ष मी कुस्तीपासून दुरावला गेलो होतो, बाहेर गेलो होतो. पुन्हा एकदा या कुस्ती मैदानाकडे वळवण्याचं काम मला त्या एकता व्यायामशाळेने केलेलं आहे. स्वर्गीय वक्ता सजयसिंग कारवार सर, संजय देवकर पाटील, बाळासाहेब नागे पाटील, खोसरा पाटील, कमारे या सगळ्यांच्या सहकार्याने पुन्हा एकदा मी या कुस्ती मैदानाकडे वळालो. मला म्हटलं सर तुम्ही लिहू शकता तर बोलूही शकता, आणि तो आत्मविश्वास माझ्या घडवण्याचं काम केलं. गोपाल भाऊ यांनी त्यांच्या मैदानामध्ये पहिल्यांदा कुस्तीचा निकाल जोपर्यंत पंच सांगत नाहीत तोपर्यंत इकडे यायचं नाही. पंचांचा निर्णय, पंचांनी तुम्हाला जर इथपर्यंत आणली तर कुस्ती दिल्या जाईल. जाणकार मंडळीत सगळी पंचमंडळी कृपया आपण जरा कुस्तीवर लक्ष असू द्या. पंचमंडळी तीन कुस्त्या असू द्या, फक्त तीन पंच, तीन कुस्त्या, जेणेकरून प्रेक्षकांना ही कुस्त्यांचा आनंद घेता येईल आणि तुम्हाला देखील न्याय देवाला करताना अडचण निर्माण होणार नाही. अरे तुमका चल जा बड़ो, अरे नहीं ना 20 साल से यार पूरा संभाले तुम आप ना जा रहे. टेंशन रहता कुछ नहीं, पैसे देने के नहीं देने अपने हाथ में. चला बाजूला सरकार, पंचांचा निर्णय घ्या ना. तुम्ही काय उगाच वादविवाद करताय, भांडण करताय. अरे दुसून काही हरकत नाही. दोघा पोरांसाठी जोरदार टाळ्या. पुन्हा एकदा कुस्ती समोरासमोर दोघही पोरं लढायला लागले. दोघां पोरांसाठी टाळ्या. दोघही पोरं मोठ्या मनाचे, मोठ्या दिलाचे, धाडसाचे आहेत. और बच गए. शेर कभी शिकार करना छोड़ता नहीं. भरपूर अनुभव पाठीशी असलेला जवान आहे तो जवान.
एव्हरेज मधील शेवटची कुस्ती अल्ताफ शेख आणि अफरोज शेख नायगाव विरुद्ध देवळाई अशी कुस्ती लागली आहे. शेवटची 5,000 रुपये इनामाची. देवगडानं संभाजी आलेला नाही का? ओके ओके ओके. मकसूद भाई आपले देखील धन्यवाद. नाम लिखाओ ना, नाम लिखा नाम. दीपक शिंदे कन्नडचं बरोबर. गरीबा घरचं पोरग पण तब्येत बघा पोराची कशी आहे. गच्च भरलेला. पटपट कुस्ती करा म्हणून सांगितल्या जाते तेव्हा मात्र तुम्ही थंडी थंडी करून कुठेतरी दबा धरून बसले होते आणि आता शेवटची कुस्ती पुकारली आग्या मोह उठावत असे सगळ्या माश्या बनवायला लागल्या इकडे. कितीतरी वेळपासून कृष्णा गवळी कृपया मैदानात या. कृष्णा गवळी आलाय का? कृष्णा गवळी चालू 1978 पासून प्रतिदाय नाम क्या आपका नाम? करण निकाली कहाँ के हो? काल पड़े हैं हम साहब.